नमस्कार. मी रिया, दि स्टँडपॉइंटची निवेदिका. सामाजिक विश्लेषक म्हणून या बातमीपत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचे विश्लेषण. दिनांक 7 जानेवारी 2026. लाच मागणाऱ्या पोलीस हवालदारावर गुन्हा, सासवड. विश्लेषण. अदखलपात्र गुन्ह्यात मदत करण्यासाठी पोलिसांनीच लाच मागणे हे रक्षकच भक्षक झाल्याचे उदाहरण आहे. 5,000 रुपयांसाठी आपली वर्दी डागाळणाऱ्या अशा हवालदारांमुळे संपूर्ण पोलीस दलाची प्रतिमा मलिन होते. अशा प्रवृत्तींवर कडक कारवाई होणे गरजेचे आहे. चाकण शहरामध्ये भटक्या कुत्र्यांचा हल्ला, 35 नागरिक झाले जखमी. विश्लेषण. भटक्या कुत्र्यांचा हा धुमाकूळ प्रशासनाच्या अकार्यक्षमतेचा बळी घेणारा ठरला आहे. 35 नागरिक जखमी होईपर्यंत प्रशासन काय करत होते? केवळ निवेदा काढून आणि ठेकेदार नेमून जबाबदारी संपत नाही, तर प्रत्यक्ष कार्यवाही आणि नागरिकांची सुरक्षा महत्त्वाची आहे. वर्षभरात 5,500 पुणेकरांनी काढला आंतरराष्ट्रीय वाहन परवाना. विश्लेषण. आंतरराष्ट्रीय परवान्यासाठी वाढलेली ही गर्दी पुणेकरांच्या परदेशवारीचे वाढते प्रमाण दर्शवते. आरटीओने ही प्रक्रिया ऑनलाईन आणि सुलभ केल्यामुळे दलालांची साखळी तुटली आहे, जे प्रशासकीय सुधारणेचे उत्तम उदाहरण आहे. कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी जीवन विमा कंपनी कशी निवडावी? विश्लेषण. जीवन विमा हा केवळ कर वाचवण्याचे साधन नसून ते कुटुंबाच्या भविष्याची सुरक्षितता आहे. क्लेम सेटलमेंट रेशो आणि कंपनीची आर्थिक सक्षमता न पाहता केवळ एजंटच्या सांगण्यावरून पॉलिसी घेणे म्हणजे भविष्याशी जुगार खेळण्यासारखे आहे. धनादेश न वाटल्यास व्हॉट्सॲपने येईल समन्स. विश्लेषण. चेक बाउन्स प्रकरणात डिजिटल समन्स पाठवण्याचा न्यायालयाचा निर्णय हा न्यायदानातील विलंब टाळण्यासाठी टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे. यामुळे आरोपींना समन्स मिळाले नाही असे खोटे सांगून पळ काढता येणार नाही आणि पीडितांना लवकर न्याय मिळेल. मागची पाने पलटल्यास अजित पवारांना बोलता येणार नाही. बावनकुळे. विश्लेषण. महायुतीतील नेत्यांमध्ये सुरू असलेली ही तू-तू-मै-मै जनतेच्या प्रश्नांवरून लक्ष विचलित करणारी आहे. सत्तेत असताना एकमेकांचे वाभाडे काढण्यापेक्षा एकत्रितपणे राज्याच्या विकासासाठी काम करणे हेच युतीधर्माला शोभणारे आहे. विमान प्रवासादरम्यान पॉवर बँकने मोबाईल चार्ज करण्यास बंदी. विश्लेषण. सुरक्षिततेच्या कारणास्तव डीजीसीएने घेतलेला हा निर्णय योग्यच आहे, कारण आकाशात 30,000 फुटांवर आग लागणे हे अत्यंत धोकादायक आहे. प्रवाशांनीही केवळ आपल्या सोयीचा विचार न करता सहप्रवाशांच्या जीवाची काळजी घेऊन या नियमांचे काटेकोर पालन केले पाहिजे. उपक्रम आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा. आपल्या बहुमूल्य वेळेबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या बातमीपत्रात.